विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत पंढरपूरमध्ये गेल्या 5 वर्षापासून नामसंकीर्तन सभागृहाचं काम खरं तर सुरू आहे. आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर ह्या कामासाठी जवळपास 52 कोटी रुपये खर्च झालेले आहेत. तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून खरं तर पंढरपूरच्या विठ्ठल नगरीमध्ये एखादं नामसंकीर्तन सभागृह असावं म्हणून त्यांनी खरं तर याला मंजुरी दिली होती. ज्यावेळेस ते अर्थमंत्री होते त्यावेळेस विशेष असा निधी देखील यावेळेस दिला होता. त्या कामाला जवळपास आपण जर बघितलं तर 80% खरं तर या नामसंकीर्तन सभागृहाचं काम आता पूर्ण झालं आपल्याला पाहायला मिळत आहे. या सभागृहामध्ये येणाऱ्या भाविकांना खरं तर भजन कीर्तन देखील करता येणार आहे. त्याचबरोबर नाट्य रसिकांसाठी देखील भव्य असं नाट्य सभागृहाची देखील उभारणी केलेली आहे. त्याचबरोबर पंढरपूरच्या नागरिकांना जर एखादा सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचा असेल तर त्यासाठी देखील या सभागृहामध्ये प्रशस्त आता सुसज्ज असा हॉल देखील उभारण्यात केलेला आहे. आपण जर बघितलं सगळ्या अत्याधुनिक सुविधा खरं तर यामध्ये वापरण्यात आलेल्या साऊंड सिस्टीम असेल, लाईट सिस्टीम असेल, सगळ्या काही अगदी सिस्टीमला अगदी व्यवस्थित असे सुसज्ज असे सभागृहाचं बांधकाम झालेलं आहे. आपण आता बघू शकतो हे ते प्रमुख गेट आहे. ह्या गेटवरती जर आपण बघितलं तर इथं पहिल्यांदा खरं तर विठ्ठलाचं मंदिर त्याची देखील उभारणी त्यांनी केलेली आहे. जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नाट्यरसिक असतील भाविकांना खरं तर विठ्ठलाचं दर्शन करत या सभागृहामध्ये जातानाच घेता यावं यासाठी विठ्ठलाचं मंदिराची देखील उभारणी इथं केलेली आहे. एकंदरीत जर आपण बघितलं तर 52 कोटी रुपये खर्च करून 80% काम खरं तर आता पूर्ण झालेलं आहे. सध्याचे जे पालकमंत्री असतील त्याचबरोबर आमदार असतील खरं तर सरकार भाजपचं आहे. त्यामुळे या सभागृहाकरता जो आता राहिलेला जो 20-25 कोटीचा निधी आहे तो लवकरात लवकर या सभागृहासाठी मिळावा आणि राहिलेलं 20% जे काम आहे त्यामुळे पूर्ण होणार आहे. आणि येत्या आषाढीपर्यंत जर हा निधी आला तर आषाढीपर्यंत काम पूर्ण होईल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते खरं तर याचा लोकार्पण सोहळा देखील खरं त्यांना करता येणार आहे. त्यामुळे जेवढा निधी लवकर येईल त्यासाठी काम खरं तर 20% वाचून आता आडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.